आता शेतीमाल विकल्यानंतर पैसे भेटणार नाही, आता आपल्यालाच बाजार समितीला पैसे देऊन माघार यावं लागतंय. होय मित्रांनो, 12 क्विंटल कांदा विकला मिळाले फक्त 1262 रुपये. गाडी भाडं, हमाली आणि खर्च जाऊन शेतकऱ्याचा स्वतःच्याच खिशातला 1 रुपया द्यावा लागला. ही घटना संभाजीनगर मधील पैठण तालुक्यातली ही घटना आहे. एका शेतकऱ्याची व्यथा आहे. काय होते शेतकऱ्याला वाटले असेल, आज जो कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो त्या एका शेतकऱ्याचा कांदा मात्र आज फुकट जातोय. त्याच्या कामावर आज देश जगतोय. आम्हा शेतकऱ्याचा माल कवडी मोलाने जातोय. आज कांद्याला रेट पाहिला तर तुम्ही 50 पैसे किलो ते 1 रुपया किलो अशा पद्धतीने चालला आहे. आज रक्ताचं पाणी करून पिकवलेल्या मालाची ही किंमत आहे. अहो, आम्ही शेतकरी रात्र बघत नाही, ऊन बघत नाही, इमानदारीने कष्ट करत असतो. कारण पोराबाळांच्या तोंडात सुखाचा घास जावा. मार्केटपर्यंत माल नेण्यापर्यंत आम्हालाच खर्च तर येतोच, पण मार्केटमध्ये पिकवलेला माल देऊन खिशातलाही पैसे द्यावे लागतील. तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यासाठी काय अवघड परिस्थिती आहे. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. या सरकारला एक सांगतो साहेब, आम्हाला फुकट काही नको, फक्त आमच्या कष्टाची योग्य किंमत आम्हाला हवी.